भारतातील फूड प्रोडक्ट सेक्टरमधील सर्वात मोठं नाव म्हणजे पतंजली फूड्स लिमिटेड ही कंपनी. पण सध्या पतंजली कंपनी चर्चेत आली आहे ते एका मोठ्या कारवाईमुळे. पतंजली फूड्सवर का कारवाई झाली, त्याचा कंपनीच्या शेअर्सवर काय परिणाम झाला, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी राहुल शेळके. तुम्ही पाहताय सकाळ. फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाने पतंजली फूडच्या लाल मिरची पावडरच्या एका संपूर्ण बॅचवर मोठी कारवाई केली आहे. FSSAIने पतंजली फूड्सला या बॅचमधील सर्व प्रोडक्ट परत मागवण्याचे आदेश दिले आहेत. FSSAIच्या मते पतंजली फूड्सने फूड सेफ्टी अँड स्टँडर्डचे पालन केलं नाही. याबाबतची माहिती कंपनीने स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये दिली आहे. आता या कारवाईचा परिणाम पतंजली फूडच्या शेअर्सवरही झालेला दिसत आहे. कंपनीचे शेअर्स आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1% अधिक घसरले आहेत. काल कंपनीचे शेअर्स 1861 रुपयांवर बंद झाले होते आणि आज कंपनीचे शेअर्स 1837 रुपयांवर आले आहेत. पतंजली फूड्स लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी आहे. रुची गोल्ड, न्यूट्रेला आणि इतर ब्रँड्स अंतर्गत कंपनी आपले प्रोडक्ट्स मार्केटमध्ये विकते. ही कंपनी 1986 मध्ये रुची सोया म्हणून स्थापन झाली होती आणि नंतर बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने ही कंपनी विकत घेतली. पण आता FSSAIची ही कारवाई पतंजली फूडसाठी मोठा धोका मानला जात आहे. ग्राहकांचा विश्वास टिकवण्यासाठी आणि उत्पादनांचा दर्जा सुधारण्यासाठी कंपनीला कठोर पावलं उचलावी लागतील. तर मित्रांनो, फूड कंपन्यांनी फूड सेफ्टीच्या नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला या कारवाईवरून कळलंच असेल. पतंजली फूडसाठी हा एक मोठा धडा आहे. तुम्हाला या विषयावर काय वाटतं, तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.